लग्नानंतर काय इम्पॉर्टंट असतो, पैसा की प्रेम? हाय, मी तन्या आणि वेलकम टू द 23rd एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. काल सांगितल्याप्रमाणे आमचा ॲक्सिडेंट झालेला होता. आम्ही घरी काहीच बोललो नव्हतो. निखिलने पुढे 2-3 दिवस सुट्टी टाकली आणि माझी हवी नको ती सगळी काळजी घेतली. सरप्राईज नाही, पण समजून घेणारा नवरा आहे यात मला समाधान होतं. आणि हळूहळू सोबत राहून एकमेकांचे स्वभाव पण उमगायला लागलेले होते. पण एक गोष्ट होती जी नेहमी मध्ये यायची, ती म्हणजे पैसा. निखिलचं लग्नाच्या वेळेस खूप चांगलं पॅकेज होतं. घराचे EMI होते जे मला मान्य होते. पण त्या व्यतिरिक्त त्याने क्रेडिट कार्डवर इतका खर्च केलेला होता की सगळं जाऊन घरात फक्त 3-3.5 हजार रुपये उरायचे. आणि त्याचं हे गणित मला अजिबात उमगत नव्हतं. इकडच्या क्रेडिट कार्डचे पैसे तिकडे, तिकडचे तिकडे, असं त्याचे किती दिवस खेळ चालू होते. घरात पैसा येतोय पण संसार वाढत नाही. 2 गाद्या आणि भांड्यांशिवाय पण पुढेच जात नाहीये, यावरून निखिलच्या माझे कटकट व्हायची. कारण सुटकेसमध्ये कपडे ठेवून जसं PG मध्ये राहता येतं तसं संसार पण होईल हे त्याचं मत होतं. प्रेमाने संसार होतो, पण प्रेमाने डाळ तांदूळाचा किराणा घरात येत नाही. आमच्या दोघंकडच्या फॅमिली वेल टू डू असलं तरी संसारासाठी घरून पैसे मागणं त्यावेळेस मान्य नव्हतं. पण हे गणित ते सोडवायचं होतं. कसं ते उद्या सांगते.